तुमचं स्वागत आहे। आज ना मी पोपटी बनवून दाखवणार आहे, पण मडक्यातली नाही, कुकर मधली दाखवणार आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करू। पोपटी बनवायला लागणारे साहित्य, ह्या वालाच्या तुरीच्या शेंगा घेतल्यात, हे मारबिटीचा पाळा घेतलाय, चिकन घेतलंय, तेल, मीठ, खडा मीठ, हळद, लसूण, अद्रक, निंबू, काळा मिरी पावडर, आगरी कोळी मसाला, हळद, आमचूर पावडर, धना पावडर, बटाटी, अंडी, लसूण आणि हे कोथिंबीर। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करू। सगळ्यात पहिले आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊ। हा चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला हे धना पावडर, आमचूर पावडर, आगरी कोळी मसाला, हळद हे सगळं याच्यात टाकायचं आहे आपल्याला। काला मिरी पावडर, लसूण, अद्रक हे याच्यात टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यावर थोडं त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हा अर्धा निंबू घेतलाय तो पिळून टाकायचा आहे। आता याला आपण सगळं मसाला लावून घेऊ, मिक्स करून घेऊ। व्यवस्थित सगळा मसाला लागला पाहिजे असं आपण ह्याला चोळून घेऊ। हे बघा, तर आपला मसाला सगळा व्यवस्थित लागलेला आहे। आता ह्याला आपण झाकून ठेवू अर्ध्या तासासाठी। ह्याला आपण झाकून ठेवू आणि मग अर्ध्या तासाने ह्याला उघडू आपण। हा बघा, चिकन आपला मॅरिनेट झालेला आहे व्यवस्थित। आता याच्यात थोडी मी कोथिंबीर टाकते आणि याला मिक्स करून घेते। असा अर्धा तास ठेवला ना तर आपल्या चिकनला सगळे मसाले लागून जातात व्यवस्थित। हे झालेले आता हे शेंगा आहेत, शेंगामध्ये मी थोडी हळद टाकते आणि हे काळा मिरी पावडर टाकते, थोडं बारीक मीठ टाकते। हे बघा, हे बारीक मीठ घेतलं आहे आणि हे आपल्या शेंगांना सगळ्या व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। हळद, काळा मिरी पावडर आणि हे बारीक मीठ असं चोळल्याने ना आपल्या शेंगांना सगळं मीठ वगैरे लागून जाते। हा लसूण आपण हे खोलून घेऊ, याच्या अशा पाकळ्या करून घेऊ। हे बघा, पाकळ्या केल्यावर एकदम व्यवस्थित असं सगळ्याकडे बसते तो लसूण। आणि आपण अख्खा ठेवला तर ते अख्खाच राहते ना, त्याच्यामुळे या मी पाकळ्या करून घेतल्यात। मी कुकर घेतला आहे आणि ही मारबेटी घेतली आहे। ह्याला तुम्ही काय बोलता कमेंटमध्ये मला सांगू शकता तुम्ही, पण आमच्या ह्याच्यात त्याला मारबेटीच बोलतात। खूप औषधी वनस्पती आहे ही। हात खरचडला, हाताला लागला तर ह्याचा पान घेऊन याचा रस काढून तुम्ही हातावर लावला तर रक्त थांबते। ही अशी वनस्पती आहे। हे बघा, मी आता कुकरमध्ये ठेवली आहे। औषधी आहे आणि वनस्पती आहे, याच्यामुळे आपल्या पोपटीला स्वाद येते, म्हणून ही पानं अशी लावून घ्यायची असते आणि पोपटीला आपल्या चव येते। मध्ये लावून घेऊ। हे बघा, अशी व्यवस्थित मारबेटी लावून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपल्याला जसं आपण बिर्याणीला थर लावते ना तसे थर लावायचे। याच्यात आता तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा त्याचा थर लावायचा आहे। हे असं थर लावून झालं आहे। थोडे 2-3 असे
लसणाचे पण पाकळ्या टाकायचे आणि हे अंड्यांचं थर आपण लावून घेऊ. हे बघा, ही बघा अशी अंडी लावून घेतलेत. आणि ही छोटी छोटी मी बटाटी घेतलेत स्वच्छ धुवून. 2-3 5-6 बटाटी घेतलेत. अशी ही छोटी आहेत. तर ही पण आपण लावून घेऊ. हे बघा, हे आता असं लावून झालं आहे. तर हा खडा मीठ याच्यात आपण टाकून घेऊ. हे बघा, याचं आपण ना मीठ टाकून घ्यायचं आहे या साईडला. हे बघा, तर हे असं झालं आहे ना. ह्याच्यावरती आपल्याला मारबेटी टाकायची. मारबेटी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला या शेंगा टाकायच्या आहेत. हे बघा, हे शेंगांचे थर लावून घेतले. आता आपल्याला हे मॅरिनेट झालेलं चिकनचं थर लावायचं आहे. हे बघा, हे बघा, हे असं व्यवस्थित सगळं चिकन लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे मी लसणाच्या आपण पाकळ्या केल्या आहेत ना, त्या टाकून द्यायच्या आहेत. हे बघा, आणि ही मारबेटी लावून घ्यायची आहे व्यवस्थित सगळी. आता आपल्याला मीठ टाकायची गरज नाही. असं व्यवस्थित आता हे मारबेटी आपण लावून घेतलेली आहे. आता हे झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण गॅस पेटवून घेऊ आणि हे कुकर गॅसवर ठेवू. आपल्याला याच्या 4-5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. चला आता आपण उघडून बघू. हे बघा, आपली पोपटी मस्तपैकी झालेली आहे. तर ही आपण पानं काढून टाकू मारबेटीची. आणि एका परातीत ओतून घेऊ, काढून घेऊ. हे बघा, ही मारबेटीची पानं काढून टाकायची आहेत आपल्याला. बघू शकता, मस्तपैकी आपली पोपटी तयार झालेली आहे. चला चला पोपटी खावाला. कशी झाली पोपटी? हा मम्मी, खूप छान झाले. गाइस, व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.